जुन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसात पश्चिम आदिवासी भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मीना नदीला महापूर आला आहे। या पुरामुळे नदीवरील कानडेमळा, शिंदेमळा, पोखरकरमळा, थोरातमळा आणि गावठाण, खोडद व बेरमळा या चारही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून खोडद आणि हिवरे परिसरातील या सर्व बंधाऱ्यांचं रेलिंग तुटलं आहे। दोन्ही बाजूंचे भराव वाहून गेलेत। काही ठिकाणी मुरुम व काँक्रीटीकरण निखळल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी कुकडी पाटबंधारे विभागाकडे निवेदन देत तात्काळ सर्वेक्षण करून बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी सुद्धा या निमित्ताने करण्यात आली आहे। नमस्कार, मी रायचंद शिंदे आणि आपण आहोत आता मीना नदीच्या काठावरती माळीमळ्यातला जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यावरती। खरं तर आपल्याला माहिती आहे मागच्या 10 दिवसापूर्वी जो काही पाऊस झालता जुन्नर पट्ट्यामध्ये कुकडी प्रकल्पात असलेली जी काही 5 धरणं आहेत त्यातलं एकमेव धरण सर्वात आधी ओव्हरफ्लो झालं आणि त्यानंतर मीना नदीला पूर आला होता। हा पूर अजून ओसरलेला नाही आहे। ह्या बाजूला जर पाहिलं तर आता पाहतोय आपण वरचा जो काय राडारोडा घाण आलेली आहे सगळी त्या बंधाऱ्याला अडकली आणि खाली सुद्धा आपण पाहतोय आता नदी पात्र प्रचंड फेसाळून वाहते। सांगायचा मुद्दा असा की माझ्या पाठीमागं तुम्हाला काही गोष्टी मी दाखवणार आहे। या ठिकाणी हा जो काही कचरा दिसतोय हा सगळा येऊन पाऊस झाला त्यावेळेस अडकला आणि त्यामुळे ह्या बंधाऱ्याचे ढापेसुद्धा अडवलेले होते आणि पाणी सगळं ओव्हरफ्लो झालं आणि त्यानंतर इकडं जी भिंत होती ह्या खालच्या बाजूला आपण दाखवूया भिंत तुटलेली आहे आणि सगळं पाणी वरच्या बाजूला शेतात घुसलं। तिकडं काही ऊस शेती होती आणि त्या ऊसाच्या शेतातून ते पाणी गेलं। बंधारा हा सगळा फुटला आणि पुढच्या साईडला थोडं मागं दाखवू तो दिसणार नाही आहे पण त्या बाजूला सुद्धा काही शेती होती ती वाहून गेलेली आहे। पुन्हा एकदा मी ह्या बाजूला दाखवतोय। खरं तर जे काही नुकसान झालं आहे असं एकाच बंधाऱ्यावरचं नाही आहे। मीना नदी पात्रावरती ह्या बंधाऱ्यापासून तर खालपर्यंत म्हणजे हिवऱ्यामध्ये सुद्धा एक बंधारा आहे आणि खालच्या साईडला सुद्धा जे काही बंधारे आहेत पोखरकरमळा असेल किंवा हिवऱ्यात खोडद गावचा जो बंधारा आहे गावाच्या पुढचा एक बंधारा आहे सगळ्या बंधाऱ्यांना अशीच वरची घाण येऊन अडकली आणि सगळं पाणी बाजूच्या साईडने गेलं। शेताचं नुकसान झालं आहे, बंधारे फुटलेले आहे आणि या विभागाचे जे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते किंवा माजी जिल्हा परिषद सदस्य होते पांडुरंग पवार यांनी शासनाकडे पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे। त्यामध्ये त्यांनी या सगळ्या बंधाऱ्यांना दुरुस्तीसाठी काही निधीची तरतूद किंवा मदत मागितली आहे पण जवळपास 15 दिवस होऊन गेलेत पण अद्यापही या ठिकाणचा हा राडारोडा काढलेला नाही आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा जर वरती पाऊस जर पडला जास्त पाणी वाढलं तर हे पाणी पुन्हा याला अडून बाजूच्या शेतातून जाणार आहे आणि त्यानंतर मग खूप मोठं नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांचंही नुकसान न भरून निघणार आहे। आपल्याला माहिती आहे 1 इंच माती तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात आणि माती ज्यावेळेस खरडून जाते त्यावेळेस शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं आहे। यावरती आपण पांडुरंग पवारांनी काय नेमका पाठपुरावा केला हे सुद्धा त्यांच्याशी गप्पा मारून आपल्या माध्यमातून दाखवणार आहे। तुर्तास इथंच थांबूयात पण पुढचे सुद्धा जे काही बंधारे आहेत त्या बंधाऱ्यांचं सुद्धा किती नुकसान झालं आहे हे सुद्धा माझ्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे। धन्यवाद।
आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये मागच्या काही दिवसामध्ये अतिवृष्टी झाली, भरपूर पाऊस झाला. आदिवासी भागात, डोंगरी भागामध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळं वडद धरण पूर्ण क्षमतेने भरून वडद धरणामधून मीना नदीला मोठ्या प्रमाणावरती पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे कोडद गावाच्या हातीमधील कानडी, शिंदेमाळा, पोखरकर, थोरातमाळा, कोडद गावठाण आणि बेरमाळा हे चारही पद्धतीचे बंधारे त्या ठिकाणी भरून वाहू लागले. परंतु अधिकच्या पाण्यामुळं बंधाऱ्यांचे कठडे, बंधाऱ्यांवरचे रस्ते, बंधाऱ्यांच्या साईडचा भरावा आणि बंधाऱ्यांचे खालच्या प्लेअरचा काही भाग त्या ठिकाणी विखळून गेला, तुटून पडलेला आहे. ताबडतोबीने मी त्या भागाची पाहणी केली आणि आपल्या नारायणगावचे कार्यकारी अभियंता माननीय श्री नन्नवरे साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे की हे बंधारे जे ज्याचं पावसामुळे नुकसान झालेलं आहे, असे बंधारे ताबडतोबीनं पावसाळा संपल्याच्या नंतर ज्यावेळेला रब्बी हंगामाचं पाणी आपण त्या ठिकाणी केटीवेरमध्ये अडवणार आहोत शेतकऱ्यांसाठी, त्या पाणी अडवण्यापूर्वी ही सगळी बंधाऱ्यांची दुरुस्ती, त्याच्यामध्ये स्लॅबचा काही भाग कोसळला असेल त्याची दुरुस्ती, साईडचे भरावे वाहून गेले असतील ते भराव्याची दुरुस्ती, रेलिंग तुटलेलं आहे नवीन रेलिंग तयार करणे आणि केटीवेरवरचा रस्ता तो सुद्धा वाहून गेला त्याच्यावर सुद्धा त्याचं काँक्रिटीकरण करणे, ही सगळी कामं या ठिकाणी करावी अशी मी मागणी त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता यांच्याकडे केलेली आहे. आणि त्यांनी सुद्धा मला सकारात्मक सांगून की आम्ही रब्बीचं आवर्तन ज्यावेळेला आम्हाला सोडायचे त्यापूर्वी ही सगळी कामं आम्ही त्या ठिकाणी आमच्या विभागामार्फत पूर्ण करणार आहोत असंही मला नन्नवरे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद.